नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राकेश सोनवणे चॅनलवर। आज आपण बनवणार आहे भरलेली मसाला भेंडी। तर चला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भेंडी अशी उभी चिरून घ्यायची, मधात चिरा मारायचा। सर्व भेंडी एक एक करून अशी चिरून घ्यायची। आणि भेंडी चिरून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट, जिरा पावडर, तिखट, हळद, आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं। एकत्रित करून झाल्यानंतर हे भेंडीमध्ये एक एक करून भेंडीत भरून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरून घ्यायचं। सर्व भेंड्या अशा भरून घ्यायच्या। सर्व भेंड्या भरून झाल्यानंतर एक कांदा घ्यायचा आणि तो बारीक चिरून घ्यायचा। कांदा चिरून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची, चांगलं तडतडू द्यायचं आणि चिरलेला कांदा त्यात टाकून द्यायचा। तिखट, हळद, जिरा पावडर आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं एक एक चमच त्याच्यामध्ये आणि असं सर्व मिश्रण करून घ्यायचं। मसाला भाजून घ्यायचा ना। आणि जे आपण भेंड्या चिरलेल्या आहेत त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मसाला चांगला शिजू द्यायचा। जे भेंड्या चिरलेल्या आहेत त्या अशा एक एक करून याच्यात ठेवून द्यायच्या मसाल्यात। आणि झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनिट। आणि नंतर मग ते वाफवून घेतल्यानंतर झाकण काढायचं आणि बघा मिश्रण एकत्रित करून घ्यायचं। गॅसचा पॉवर कमीच ठेवायचा जेणेकरून भेंड्या जळणार नाहीत वाफेवर ठेवायला।
तुम्हाला जर या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर बघा शिजली आहे भेंडी. वाफेवरच शिजू द्यायची आहे. गॅसचा पॉवर कमीच ठेवायचा आहे जेणेकरून भेंडी जळणार नाही. भेंडी आहे तयार खाण्यासाठी. त्यावर हिरवा सांबार टाकायचा आणि भेंडी आहे तयार. चटपटीत भेंडी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.